मागच्या वेळेस जेव्हा छायाका.com वरून आपल्याला पार्सल आलेलं होतं, त्यामध्ये उन्हाळी वाळवणातील पदार्थ होते जे आपण रिव्ह्यू केलेले होते. तर त्या व्हिडिओच्या कॉमेंट्स बॉक्समध्ये बऱ्याच जणांचे कॉमेंट्स आले होते की छायाका.com वर नाचणीचे पापड, ज्वारीचे पापड मिळतात का? तर हो, मिळतात. आणि म्हणूनच आज मी छायाका.com वरून पापडांचे काही प्रकार मागवलेले आहेत. तर आज छायाका.com वरून कोणत्या प्रकारचे पापड मागवलेले आहेत आणि या पापडांपासून 2 झटपट होणाऱ्या रेसिपी सुद्धा मी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघाल. तर छायाका.com हे एक स्टार्टअप सुरू करण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये ग्रामीण व शहरी भागातील गृहउद्योग करणाऱ्या महिलांचे 700हून अधिक प्रोडक्ट्स खरेदीसाठी उपलब्ध आहेत. जर तुम्हालाही ऑर्डर करायचे असेल तर डिटेल्स कॅप्शनमध्ये दिलेले आहेत. तर या बॉक्समध्ये काय काय आहे चला बघूया. तर इथे मी गहू व तांदळाचे पापड मागवलेले आहेत, सोबत उडदाचे पापड आहे, चना तिखा पापड आहे आणि मुगाचे पापड आहे. तर उडीद, मूग तसेच हे जे चण्याचे पापड आहे त्याचा साईज तुम्ही बघू शकता. रेस्टॉरंटमध्ये जसं आपण मसाला पापड खातो त्याच साईजचे आहे, अगदी फ्रेश आहे. तुम्ही बघू शकता पापड जे आहे किती सॉफ्ट आहे आणि घरी आपण जसे खातो त्याच चवीचे हे पापड आहेत. तर पापड हा एक असा पदार्थ आहे ज्यामुळे जेवण अपूर्ण आहे. उन्हाळ्यामध्ये खास करून खिचडी केली असेल तर त्याबरोबर पापड लागतो, वरण भात असेल तर त्याबरोबर पापड लागतो. तर असे पापड असले की जेवण जे आहे जास्त धकतं. म्हणूनच हे जे पापडाचे प्रकार आहेत घरातील डब्यांमध्ये असायलाच हवे. तर रेस्टॉरंट स्टाईल मसाला पापड कसा करायचा, तर त्यासाठी इथे मी उडीद डाळीचा पापड घेतलेला आहे. तवा अगोदर गरम करून घ्यायचा, तव्याला 1 चम्मच तेल लावून घेतलेला आहे. पावभाजी मॅशरने हलका दाब देऊन पापड जो आपल्याला लो फ्लेमवर भाजून घ्यायचा आहे. अशा प्रकारे पापड भाजल्यामुळे पापड जो आहे कुरकुरीत होतो आणि जास्त वेळपर्यंत कुरकुरीत राहतो. पापड भाजून झाला की तुम्ही यावर बारीक चिरलेला कांदा, टमाटर, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, तिखट, धनेपूड, जिरेपूड, चाट मसाला, सोबतच भरपूर शेव आणि वरतून लिंबू पिळून लगेचच हा पापड तुम्ही सर्व करू शकता. खायला रेस्टॉरंट पेक्षाही भारी लागतो. अशाच प्रकारे पापडाचा चुरा सुद्धा करू शकतो. तर त्यासाठी चण्याचा पापड इथे मी भाजून घेतलेला आहे. याच पद्धतीने भाजायचा. पापड भाजून झाला की त्याचा चुरा तयार करून घ्यायचा. त्यामध्ये आवडीनुसार बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टमाटर, कोथिंबीर, सुक्या मसाल्यांमध्ये धनेपूड, जिरेपूड, चवीनुसार मीठ, तिखट, चाट मसाला आणि वरतून लिंबू पिळायचं आणि हे मिक्स करून जेवणाबरोबर तोंडी लावण्याकरिता तुम्ही हे वापरू शकता. तर या दोन्हीही रेसिपीज झटपट होतात, खायला अगदी चविष्ट लागतात. तर नक्की ट्राय करून बघाल. पण त्या ट्राय करण्यासाठी तुम्हाला पापड लागेल आणि जर पापड ऑर्डर करायचे असेल तर तुम्ही छायाका.com वरून ऑर्डर करू शकता.